कृपा सिंधू अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आजच्या नवीन चमत्कारिक दिव्याच्या स्वामी संदेशामध्ये सर्व स्वामी भक्तांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आजचा संदेश तुम्ही न चुकता शेवटपर्यंत नक्कीच ऐका आणि होईल तेवढ्या स्वामी भक्तांपर्यंत हा स्वामी संदेश नक्की शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलही नक्की सबस्क्राईब करा. स्वामी भक्तांनो, जिथं माणसाला सर्वकडे अंधार दिसत असतो, जिथं माणसाला कुठलाही आशेचा किरण दिसत नसतो ना, तिथे स्वामी समर्थ महाराज आपली कृपा दाखवतात आणि माणसाला चांगल्या मार्गावर घेऊन जातात. म्हणून स्वामी भक्तांनो, मार्ग बंद झाले, जर कुठलीही आशा दिसत नसेल तर ही चिंता करू नका. जिथे सर्व काही संपलं असं वाटतं ना, तिथून स्वामी समर्थ महाराज भक्ताची नवी सुरुवात करत असतात. स्वामी भक्तांनो, जिथे कोणी मदत करत नाही तिथे स्वामी समर्थ महाराज आपल्या पाठीशी उभे राहतात. म्हणून ज्याचं कोणी नाही त्याचे स्वामी आहेत. स्वामी भक्तांनो, जिथं तुम्हाला अडचण येतील तिथं स्वामी तुमच्या पाठीशी ढाल बनून उभे राहतील आणि तुम्हाला त्या अडचणीतून सोडवतील. स्वामी भक्तांनो, जिथे संकट येतील तिथं स्वामी समर्थ महाराज संकटातून सुटण्यासाठी तुम्हाला शक्ती देतील. म्हणून चिंता करू नका. जर तुम्ही स्वामींची भक्ती करत आहात तर प्रत्येक वेळी स्वामी समर्थ महाराजांची मदत तुम्हाला मिळणार आहे. म्हणून स्वामी भक्तांनो, आजचा सुंदर संदेश शेवटपर्यंत नक्कीच ऐका आणि कमेंट्स बॉक्समध्ये स्वामी सदैव माझ्या पाठीशी आहेत असं नक्कीच टाईप करा. स्वामी भक्तांनो, स्वामी समर्थांची कृपा ही तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहणार आहे. ज्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे ना, त्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता हा चांगला असेलच असं नाही. कुठं खड्डे असतील, कुठं दगड असेल, कुठे धोंडे असतील, मात्र आपल्याला जिथं जायचं आहे तिथं मी जाणारच असा निश्चय आपण जेव्हा मनामध्ये करतो ना, तेव्हा त्या रस्त्यात असलेले दगड, धोंडे, खड्डे, काटे हे आपल्याला रोखू शकत नाही. कारण आपण आपलं ध्येय हे ठरवलेलं असतं, आपल्या मनामध्ये आपण निर्धार केलेला असतो आणि आपण त्या ध्येयाच्या ठिकाणी पोचतोच. कारण परमेश्वराची कृपा आपल्यावर असते. तसंच जीवनाचं आहे. जरी आपल्या जीवनात किती अडथळे आले, कितीही प्रॉब्लेम्स आले, जरी आपण असं ठरवलं ना की हे यश मी प्राप्त करणारच, मी माझं ध्येय गाठणारच, तर कितीही संकट आले तरी आपण त्या संकटांना न जुमानता सर्व मागे टाकून पुढे निघून जातो आणि यश मिळवतोच. म्हणून रस्ता किती खडतर आहे हे महत्त्वाचं नाही, तर आपलं ध्येय किती महत्त्वाचं आहे, आपला निश्चय किती महत्त्वाचा आहे, आपल्यावर स्वामींची किती कृपा आहे हे जास्त महत्त्वाचं आहे. मार्ग कसाही असू द्या, मात्र परमेश्वराची कृपा जर आपल्यावर असेल ना, तर आपल्याला मार्ग हा अडथळा जरी निर्माण करणारा असला तरी आपण ध्येय नक्कीच गाठतो. स्वामी भक्तांनो, कुठलीही गोष्ट करताना मनामध्ये फक्त निश्चितता ठेवा की मी हे करू शकतो, सकारात्मकता ठेवा की हे मी करणारच. बघा, तुम्ही ते नक्कीच कराल. स्वामी भक्तांनो, जेव्हा माणूस प्रामाणिक असतो आणि कुठलंही काम करण्यासाठी पुढं पाऊल टाकतो, तेव्हा अनेक प्रॉब्लेम्स, अनेक संकट माणसाच्या समोर उभे राहतात. खरं माणूस खरा असतो ना, जो खरा वागतो त्याला त्रास सहन करावा लागतो. म्हणून खरा माणूस नेहमी संकटाने आणि त्रासाने ग्रासलेला असतो. मात्र परमेश्वर अशा भक्कमपणे त्याच्या पाठीचे असतात की ती संकट, ती प्रॉब्लेम्स त्याचं काही वाईट करू शकत नाही आणि तो यश मिळवतोच. म्हणून स्वामी भक्तांनो, असा भक्त व्हा की जो प्रामाणिक असेल, असा भक्त व्हा की जो संकटात घाबरणारा नाही, चुकीचा मार्ग निवडणार नाही. स्वामी भक्तांनो, परमेश्वराला तुमच्याकडून धन, दौलत, संपत्ती, मोठ्या पूजा नको आहेत. परमेश्वराला तुमच्याकडून हवा आहे तुमचं निखळ सुंदर मन, तुमची चांगली इच्छा, तुमचं चांगलं मन, तुमची सकारात्मकता आणि तुमच्या मुखात असलेलं परमेश्वराचं गोड नाम, एवढंच परमेश्वराला हवं आहे. आपण मात्र परमेश्वराला मोठमोठ्या पूजांचं आश्वासन देतो, परमेश्वराकडे मोठमोठे नवस करतो, पैसा अडका दान करण्याचं वचन आपण परमेश्वराला देत असतो. परंतु परमेश्वर फक्त भक्तीचा भुकेला आहे हो. परमेश्वराला फक्त तुमची निखळ असलेली भक्ती हवी आहे, तुमचं सुंदर मन हवं आहे. जेव्हा परमेश्वराला आपण सुंदर मनाने, चांगल्या मनाने प्रार्थना करतो, परमेश्वराकडे काहीतरी मागतो ना, तेव्हा परमेश्वर नक्कीच तुम्हाला ते देत असतात.
ज्याचं मन साफ आहे, ज्याचं मन निर्मळ आहे, त्याला परमेश्वर भरभरून देतात. स्वामी भक्तांनो, लक्षात ठेवा, जर तुम्ही दुसऱ्याची मदत केली तर परमेश्वर तुमची मदत करतील. जर तुम्ही इतरांना दुःखातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तर परमेश्वर तुम्हाला दुःखातून बाहेर काढतील. तुम्ही आज जे पेरणार आहात तेच उद्या जाऊन उगवणार आहे. आज जर तुम्ही चांगलं कामं केली ना तर उद्या तुमच्या जीवनात सर्व काही चांगलंच होणार आहे. म्हणून जसं जमिनीमध्ये आपण जे बी पेरतो तेच उगतं, त्याच प्रकारे जे कर्म आपण करतो तेच आयुष्यामध्ये आपल्याला परत मिळत असतात. प्रत्येक गोष्टीची परतफेड होतेच, मग ती गोष्ट चांगली असू द्या किंवा वाईट असू द्या. चांगल्या गोष्टींचीही परतफेड होते आणि वाईट गोष्टींची सुद्धा परतफेड होते. म्हणून जीवनामध्ये फक्त चांगलं जे आहे तेच काहीतरी करत राहायचं. म्हणून चांगलं गेलं तर चांगलंच मिळेल ना. स्वामी भक्तांनो, मनुष्य जीवनामध्ये विचार करत असतो की मी एवढा चांगला वागतो, मी एवढा खरा वागतो, तरी माझ्या जीवनातच अडचणी का, संकट का. तर स्वामी अशा भक्तांसाठी सांगतात की जेव्हा माणूस चांगल्या मार्गावर चालतो तेव्हा त्याला खड्ड्यांचा, खडतरतेचा सामना करावाच लागतो. जेव्हा माणूस चांगला मार्ग निवडतो तेव्हा त्याला मागे खेचणारे खूप असतात, त्याची निंदा करणारे खूप असतात. मात्र लक्षात ठेवा, जो माणूस चांगला मार्ग निवडतो ना, शेवटी त्या मार्गावर माणूस चालल्यानंतर त्याला जीवनामध्ये सर्व काही चांगल्या गोष्टी मिळत असतात, त्याचं चांगलंच होत असतं. म्हणून आज जरी तुम्हाला त्रास सहन करावा लागत असेल, आज जरी तुम्हाला संकटाचा सामना करावा लागत असेल, परंतु त्याचं पुढे जाऊन प्रचंड सुंदर आणि मोठं फळ असं आपली वाट बघत आहे, हे मात्र विसरू नका. स्वामी भक्तांनो, लक्षात ठेवा, जीवनामध्ये चांगल्या मार्गावर चालणाऱ्या लोकांनाच त्रास होत असतो, कारण माणूस या गोष्टीमधून परिपक्व होत असतो. पुढं जाऊन जे काही अफाट, जे काही खूप मोठं परमेश्वर तुम्हाला जे देणार आहे ना, ते सांभाळण्याची शक्ती तुमच्यात निर्माण व्हावी म्हणून तुम्हाला खडतर मार्गाने जावं लागतं. म्हणून स्वामी भक्तांनो, मार्ग खडतर आहे, मार्ग खूप कठीण आहे अशी तक्रार परमेश्वराकडे करण्यापेक्षा कितीही मार्ग खडतर असला तर मी परमेश्वराच्या कृपेने तो पार करणारच असा निश्चय मनामध्ये करा. जीवनामध्ये कधी कुणी तुम्हाला सोडून जाईल, कधी कोणी तुम्हाला धोका देईल, कधी कोणी तुम्हाला मागे खेचण्याचा प्रयत्न करेल, मात्र तुम्ही न खचता पुढं चालत राहा. कधी कधी जवळची विश्वासाची माणसंच आपल्या पाठीमध्ये खंजीर खुपसतात आणि माणूस डगमगून खाली पडतो. माणसाला वाटतं आता सर्व काही संपलं, माझ्या एवढ्या जवळच्या माणसाने माझा विश्वासघात केला, माझ्या जीवनात काही उरलेलं नाही. मात्र परमेश्वर सांगतात, खरी तुमच्या पाठीमध्ये खंजीर खुपसणारी माणसं ही तुमच्या जवळचीच असतात, मात्र ती तुमच्या वाईटाचा विचार करत असतील तर तुम्ही त्यांच्या वाईटाचा विचार करू नका. त्यांनी तुमचा विश्वासघात केला ना, करू द्या, तुम्ही पुन्हा उठा, उभे राहा, त्यांचा विचार करू नका. तुम्ही तुमच्या कर्माचा, तुम्ही तुमच्या ध्येयाचा विचार करा. ज्यांनी तुमचा विश्वासघात केला त्यांना त्याची योग्य प्रमाणात, योग्य वेळी शिक्षा मिळणारच आहे. तुम्ही मात्र त्यांच्या वाईटाचा विचार न करता तुम्ही तुमच्या लक्ष्यावरती केंद्रित तुमचं मन करा. स्वामी भक्तांनो, लक्षात ठेवा, जीवनामध्ये जे काही होतं ना ते सर्व चांगल्यासाठीच होत असतं. म्हणून जे काही झालं ते का झालं याचा विचार करण्यापेक्षा जे झालं ते चांगल्यासाठी झालं असा विचार मनात ठेवून जीवनामध्ये पुढे जा. स्वामी भक्तांनो, आयुष्यामध्ये जेव्हा तुम्हाला काही करायचं असेल ना तेव्हा ती चांगली गोष्ट करण्यासाठी परमेश्वराच्या चरणी नक्कीच नतमस्तक व्हा. परमेश्वर तुम्हाला जे देतील ना ते तुमच्या कल्याणासाठीच असेल. आपण जे परमेश्वराकडे मागतो ते आपल्या कल्याणासाठी असतं की नाही हे आपल्याला माहीत नाही, मात्र परमेश्वर जे देतात ना ते नक्कीच आपल्या कल्याणासाठीच असतं. म्हणून आपण मागतोय ते आपल्याला मिळालं नाही म्हणून दुःखी होऊ नका. परमेश्वराने जे आपल्याला दिलं आहे ना ते आनंदाने स्वीकारा, कारण त्यामध्येच आपलं खरं सुख दडलेलं आहे. आपला पाहण्याचा दृष्टिकोन जरी योग्य असला तरी आपण परमेश्वरापेक्षा जास्त ज्ञानी नाही. परमेश्वराला आपल्या भविष्य माहीत आहे, आपलं जीवन माहीत आहे. आपल्याला फक्त आपला आजचा दिवस माहीत आहे, परमेश्वराला उद्याचाही दिवस माहीत आहे, परमेश्वराला संपूर्ण आयुष्य माहीत आहे. परमेश्वरानेच आपल्याला हे आयुष्य दिलं आहे, परमेश्वरच आपल्याला घडवत आहे. स्वामी भक्तांनो, जे काही होतं ना चांगल्यासाठीच होतं, म्हणून चिंता करू नका, रडू नका. जे आयुष्यामध्ये मिळाले त्यामध्ये सुखी समाधानी राहा.
जे मिळवायचं आहे त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करा. यश नक्कीच तुमचं दार ठोठावेल आणि तुम्हाला एवढं भरभरून मिळेल की तुम्हाला पुन्हा मागायची गरजसुद्धा पडणार नाही. म्हणून स्वामी भक्तांनो, परमेश्वर सर्वत्र आहेत, आपल्याला बघत आहेत. आजचा हा सुंदर संदेश जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या या एका व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि ज्या भक्तांनी अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना, त्यांनी सबस्क्राईब करायलाही विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.